राज्यातील 8,340 मराठी शाळा बंद पडायच्या मार्गावर आहेत. एकट्या मुंबईमध्ये गेल्या 10 वर्षात 100हून अधिक शाळा बंद पडल्यात आणि अनेक शाळांचे विलीनीकरण सुद्धा झाले. एकेकाळी शिक्षणाचा उत्तम दर्जा असणाऱ्या या मराठी शाळा आज बंद का पडतायत, ओस का पडतायत, या प्रश्नाची उत्तरे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. सोबत यावर उपाय काय असू शकेल याच्या पण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मराठी शाळांना 600 मराठी शाळा बंद पडण्याचा 1500 मराठी शाळा बंद होणार आहेत. आता मराठी शाळा बंद पडण्यामागे सर्वात पहिले कारण आहे पटसंख्या. मला खात्री आहे जेव्हा तुम्ही शाळेत असताल तेव्हा प्रत्येक वर्गाच्या अबकडं अशा 4 तुकड्या असतील आणि त्यांना शिकवण्यासाठी सुद्धा 4 वेगवेगळे वर्ग शिक्षक असायचे. पण आज अशी परिस्थिती झाली आहे की एक शिक्षक 4 वर्गांचा वर्ग शिक्षक आहे, कारण वर्गात मुलेच नाहीत. UDIS म्हणजेच द युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस या एका सरकारी यंत्रणेनुसार सध्या महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या 1,08,250 शाळा आहेत. हा सरकारी, निमसरकारी आणि प्रायव्हेट अशा सर्व शाळांचा काउंट आहे आणि त्यात धक्कादायक म्हणजे 7,946 शाळांमध्ये फक्त 10 विद्यार्थी संख्या आहे आणि त्यातली त्या 394 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाहीये. व या रिपोर्टमध्ये मराठी शाळांबद्दल अजूनही धक्कादायक गोष्टी आहेत, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्याआधी फक्त या 8,000 शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी का झाली याचे कारणे पाहूयात. त्यासाठी मी अशा पालकांची मतं जाणून घेतली ज्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेत न पाठवता इंग्लिश शाळेमध्ये पाठवले. का तर ऐका. अमित गवळे. आता सर विषय असा आहे, आम्ही मराठी शाळेत, मी स्वतः मराठी शाळेत शिकलेलो आहे, पण मराठी शाळेकडे पाहता आता सध्या मराठी शाळेचे सगळं शिक्षक कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे. आणि दुसरी गोष्ट अस्वच्छता आहे, टॉयलेट बाथरूम वगैरे पाहिलं ना तर थोडं आता आपली मराठी मातृभाषा आहे तसं मुलांनी शिकलं मराठी भाषेमध्येच पाहिजे. का आता आपल्या महाराष्ट्रात आपला जन्म झालेला आहे, पण आता पाहता लोक सगळं इंग्लिशकडं कल का वाढतोय की तिथलं मुलांना शिक्षण, तिथली सुविधा जी काय उपलब्ध होती त्याच्यामुळे इंग्लिश शाळेकडं कल वाढला आहे लोकांचा. ओके, म्हणजे मराठी शाळेबद्दल पालकांच्या मनात एक उदासीनता तयार झाली आहे. त्यात त्यांच्या मते मराठी शाळेमध्ये मुलांना बेसिक सोयीसुविधा मिळत नाहीत, जसे की क्लीन टॉयलेट्स, पिण्याचे पाणी, खेळण्याचे साहित्य, वाचनालय इत्यादी गोष्टी. आता मी 1-2 मराठी शाळेमध्ये जाऊन या गोष्टी आहेत का नाही हे तपासू शकत नाही, म्हणून यासाठी मी UDISचा रिपोर्ट वाचला. त्यात राज्यातील KVS NVS म्हणजे केंद्रीय व नवोदय विद्यालयात 100% वीज पुरवठा आहे. पुढे खाजगी व सरकारी अनुदानित शाळांमध्ये जवळपास 99% लाईट आहे. पण राज्य सरकारच्या शाळांमध्ये म्हणजेच आपल्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 82% वीज पुरवठा आहे. व जवळपास अशीच परिस्थिती स्वच्छतागृहांबद्दल आहे. राज्य सरकारच्या शाळांमध्ये 93% टॉयलेट्स आहेत व बाकीच्या शाळांमध्ये 100%. त्यात स्पेसिफिकली मुलींचे टॉयलेट सरकारी शाळांमध्ये फक्त 91% आहेत. त्यानंतर जर डिजिटल गोष्टींचा रिपोर्ट पाहिला तर फक्त 50% मराठी शाळांमध्ये चालू कम्प्युटर्स आहेत. म्हणून पालक मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत का घालत नाहीत याचे पहिले कारण खरे ठरते, हे या रिपोर्टवरून सिद्ध होतं. आता दुसरं म्हणजे पालकांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी एक समज तयार झाला आहे की जर मुलांना इंग्रजी भाषा आली नाही तर मुलांना जॉब्स मिळणार नाहीत किंवा त्यांची प्रगती होणार नाही. पण वास्तविक तसं आहे का हे चेक करण्यासाठी मी इंडिया स्किल रिपोर्ट म्हणून अजून एक सर्वे वाचला. त्यात त्यांनी फक्त इंग्रजीच नाही तर कम्प्युटर लिटरसी, न्यूमेरिकल व लॉजिकल ॲबिलिटी असे पॅरामीटर्स ठेवले होते. आता यामध्ये 29 राज्यातील 5 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, यात महाराष्ट्रातले विद्यार्थी हे टॉपवर आले होते. कारण सर्वेच्या मते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लॉजिकल, डोमेन एक्सपर्टाईज, न्यूमेरिकल या गोष्टींचे ज्ञान तर होतेच, पण सोबत राज्यातील 67% जनता ही इंग्लिश फ्लुएंटली बोलू शकते. म्हणून कंपन्यांचे हायरिंगसाठीचे फेवरेट डेस्टिनेशन हे महाराष्ट्र आहे. आणि त्यात कोणत्या क्षेत्रात तर ॲटोमोबाईल, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्शुरन्स, फार्मा, हॉस्पिटॅलिटी सोबत ऑइल अँड गॅस, पॉवर, स्टील, मिनरल्स यासारख्या मोठ्या क्षेत्रात या रिक्वायरमेंट्स आहेत. म्हणून इंग्रजी भाषा येणे हे तितकेच महत्त्वाचे आहे जितक्या तुम्हाला बाकीच्या स्किल्स येतात, हे यावरून प्रूव्ह होतं.
आणि ॲटलिस्ट हे रिजनल नोकऱ्यांसाठी नाही पण प्रोफेशनल लेवलच्या नोकऱ्यांसाठी तरी इंग्लिश भाषा येणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून यावरून स्पष्ट होतं की पालकांचा दुसरा मुद्दासुद्धा 100% खरा आहे. कारण एक पालक म्हणून तुमच्या मुलांना तुम्ही कोणतीही गोष्ट बेस्ट देण्याचाच प्रयत्न करणार ना, आणि त्यांना मराठी शाळेमध्ये जर काही गोष्टी बेस्ट नाही वाटल्या तर त्यांनी दुसरा पर्याय शोधला. तो पर्याय म्हणजे इंग्लिश किंवा सेमी इंग्लिश माध्यमांचा. आता आपला समाज हा कनेक्टेड आहे, विचारांचे देवाणघेवाण करणार आहे. मग यांनी याचा मुलगा सेमी इंग्लिशमध्ये टाकला, मग मी माझा मुलगा इंग्लिश माध्यमात टाकतो. या रेसमध्ये आपण मराठी शाळा खाली केल्या आणि सर्व मुलं इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये नेऊन बसवली, ज्यामुळे राज्यातील 8,000 मराठी शाळांमध्ये फक्त 10 विद्यार्थी संख्या राहिली आहे व आज ना उद्या त्या शाळा बंद पडतील. आणि अशा परिस्थितीमध्ये पु ल देशपांडे यांचं एक वाक्य आठवतं, भाषा म्हणजे ज्ञान नसते, भाषा ही संस्कृतीची ओळख असते. आपण मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पाठवून फक्त या 8 किंवा 10,000 शाळा बंद पाडत नाही आहोत, आपण हजारो वर्षापासून चालत आलेल्या आपल्या मराठी संस्कृतीला, आपल्या मराठी भाषेला संपवण्याचे काम सुद्धा करत आहोत. आता तुम्ही म्हणताल की हा बाबा आत्ता मुलांचे भविष्य किंवा मुलांच्या नोकऱ्यांबद्दल भाष्य करत होता, भाषेच्या मुद्द्यावर कुठून आला? तर माझ्या मते तुम्हाला तुमच्या मुलाचे भविष्य जितके महत्त्वाचे आहे तितकीच मराठी भाषा, मराठी संस्कृती सुद्धा महत्त्वाची असायला पाहिजे. कारण जेव्हा आपण आपल्या मुलांना मराठी शाळेमधून काढून इंग्रजी शाळेमध्ये पाठवतो तेव्हा त्यांना आपल्या सणावारांचा, आपल्या इतिहासाचा अजिबात गंध राहत नाही आणि त्यांना मराठी आकडे सुद्धा ओळखता येत नाहीत. आणि राहिला विषय इंग्लिशचा, तर नेल्सन मंडेला की इफ यू टॉक टू अ मॅन इन अ लँग्वेज ही अंडरस्टँड इट गोज टू हिज हेड अँड इफ यू टॉक टू हिम इन हिज मदर टंग इट गोज टू हिज हर्ट. म्हणजे जर तुम्ही एखाद्यासोबत त्याला अवगत असणाऱ्या भाषेमध्ये बोललात तर त्याच्या ते डोक्यात जाऊ शकतं, पण जर तुम्ही त्याच्या मातृभाषेमध्ये त्याच्यासोबत बोललात तर ते त्याच्या हृदयात जातं आणि त्याला ती कन्सेप्ट पूर्णपणे समजते. आणि आपण आपल्या मुलांसोबत काय करतो, त्यांना घरी किंवा मुलांमध्ये मराठी भाषा वापरण्याची सवय असते, तेच मुलं शाळेत गेल्यानंतर त्यांचे शिक्षक त्यांना इंग्लिश भाषेमध्ये शिकवतात. मग त्यांना ते ज्या पद्धतीने समजायला पाहिजे त्या पद्धतीने समजत नाही, त्यामुळे मुलांना त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत. आणि हे मी म्हणत नाही आहे, IJRHS म्हणजे इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च इन ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस या एका संस्थेनुसार महाराष्ट्रामध्ये 1995 पासून इंग्लिश भाषेला खूप प्रायोरिटी दिल्या जात आहेत, ज्यामुळे राज्यातील 68% पालकांना इंग्लिश भाषेतील शिक्षण महत्त्वाचे वाटते. पण त्यामुळे मराठी मातृभाषा असलेल्या मुलांना डायरेक्ट इंग्लिश भाषेमध्ये शिकवल्यामुळे त्यांना लँग्वेज एन्झायटी होते आणि कल्चरल वगैरे सोडून द्या, पहिले तर म्हणजे त्यांना त्या भाषेची भीती वाटायला लागते. आणि हा एकच रिपोर्ट नाही आहे, असे अनेक रिपोर्ट आहेत ज्यात सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे की जे मुलं घरी वेगळी भाषा बोलतात व शाळेत वेगळी, त्यांची एज्युकेशनल ग्रोथ ही नॉर्मल मुलांसारखी होतच नाही, ज्यामुळे त्यांचा नॉलेज लॉस होतो. हे स्वतः NCRTCचे डायरेक्टर म्हणतात. आता आपल्यापुढे दोन्ही बाजू आहेत, म्हणजे पालक मुलांना मराठी शाळेमध्ये का पाठवत नाहीत हेही आपल्याला माहिती आहे आणि मुलांना इंग्लिश शाळेमध्ये डायरेक्ट इंग्लिश शाळेमध्ये घातल्यानंतर काय होते हेही आपल्याला माहिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचे, तर मराठी भाषेसाठी किंवा मराठी शाळांसाठी काम करणाऱ्या अभिनेत्री चिन्मयी सुमित म्हणतात की मी माझ्या दोन्ही मुलांना मराठी शाळेमध्ये शिकवलं आहे व मला आज कुठेच वाटत नाही की मी माझ्या मुलांसोबत अन्याय केला आहे. ते आज सक्सेसफुल आहेत, कारण ज्या मराठी शाळेमध्ये मी माझ्या मुलांना शिकवले तिथे जाऊन मी शिक्षक कसे आहेत, शाळा कशी आहे हे स्वतः पाहत होते. तसे तुम्ही तुमच्या मराठी शाळेमध्ये जा, तिथे काही प्रॉब्लेम्स वाटले तर सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा सरकारला सूचना द्या. आणि जसं प्रायव्हेट शाळेमधील शिक्षक आणि पालक हे कनेक्टेड असतात, तसं तुम्ही आपल्या मराठी शाळेमधील शिक्षकांशी कनेक्टेड राहा. मुलांना योग्य शिक्षण मिळत आहे का, त्यांना योग्य सोयीसुविधा मिळत आहेत का हे चेक करत राहा. सगळं काहीतरी आपल्याकडे आता असं झालेलं आहे ना की 2 पावलं चालून सुद्धा आपण बघणार नाही आहोत की ती साखर खरंच गोड लागते कधी ठेवली असेल तर. व्हॉट्सअपवरती पाठवलंय का किती गोड आहे म्हणून, तर त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवू, पण स्वतः जाऊन बघणं हे कोणी करतच नाही. त्याच्यामुळे उगीच आपलं की मराठी शाळा अशाच आहेत, त्या देशून हिलाच लागलेल्या आहेत आणि त्याच्या अधोगतीत चालू आहे, ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका. खरंच जाऊन बघा, कारण इतके तळमळीने शिकवणारे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांचा काय होतं. आणि हे 100% खरं आहे. जोपर्यंत कोणीतरी आउटपुट मागणारा किंवा गोष्टी पाहणारा नाही आहे तोपर्यंत गोष्टी बदलणार नाहीत. त्यामुळे तुम्ही शाळेत गेले तरच त्या गोष्टी बदलतील. आणि जसं आपण आपलं घर खराब झालं किंवा काहीतरी त्याच्यामध्ये बिघडलं तर घरच सोडून देत नाहीत, आपण त्याला रिपेअर करतो किंवा डागडुजी करतो आणि नंतर परत वापरतो. तसंच त्या शाळेंचं सुद्धा आहे. आणि आपल्या घरात जसं आपलेपणा वाटतो, आपल्याला ज्या घरात आपण राहतो त्या घराबद्दल आपल्याला जो आपलेपणा वाटतो तो तुम्ही शहरामधल्या कुठल्याही एखाद्या फ्लॅटमध्ये गेला भाड्याच्या, तिथे तो आपलेपणा वाटणार नाही. तसंच मराठी शाळेचं आहे.
मराठी शाळेमध्ये ज्या मुलांना आपलेपणाने शिकवलं जातं ते दुसऱ्या इतर कोणत्याही शाळेमध्ये कोणत्याही इतर माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवलं जात नाही असं मला वाटतं. आणि त्यांना या परिस्थितीमधून जर बाहेर काढायचे असेल तर तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, तरच आपल्या मराठी शाळा किंवा आपली मराठी भाषा संस्कृती वाचेल. आणि चिन्मय सुमित यांच्या मते अजून एक कारण आहे ज्यामुळे आपण आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये घातलं पाहिजे. तर मला अजिबात नाही, मला माझी मराठी शाळा खूप आवडते. तर मी म्हटलं काय रे, काय आहे तुझ्या शाळेमध्ये असं. तर मला म्हणाला की माझ्या बाईनं कधीच चिडत नाहीत, त्या हसत हसत शिकवतात आणि ना त्यांच्या चालीला तुझ्या चालीचा वास. आणि हाच आपलेपणा तुम्हाला मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये खाजगी किंवा राजकारण्यांच्या शाळांमध्ये 100% मिळणार नाही. तो आपल्याला या मराठी माध्यमांच्या शाळेमध्येच मिळेल. व याच विषयावर सध्या क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा एक उत्कृष्ट मराठी चित्रपट रिलीज झाला आहे. तो मूवी तुम्ही नक्की पहा. व ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. तुम्ही तुमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घालणार आहात की इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये घालणार आहात हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही